पश्चिम घाटात अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे भरघोस पीक येईल या आशेने असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलंय। आधी पेरलेलं पीक पाण्याखाली जाऊन नष्ट झालं असून आता पुन्हा एकदा पेरणी करण्याची वेळ आली आहे। यंदा हंगाम सुरू होण्याआधीच पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे बियाणे पेरून भात लावून चांगल्या पिकाच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा हिशेब चुकला। अतिवृष्टीमुळे कष्टाने पिकवलेलं पीक पाण्याखाली जाऊन नष्ट झालं। आता पुन्हा कर्ज काढून आणि इतरांकडून मदत घेऊन पेरणी करण्याचे दृश्य बेळगाव तालुक्यात दिसत आहे। बेळगाव तालुक्यातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, कुद्रेमणी, हलगा, बस्तवाड आणि इतर भागामध्ये मुख्यत्वे भाताचं उत्पादन घेतलं जातं। बटाटा आणि इतर भाज्या या उपपिकांच्या स्वरूपात घेतल्या जातात। जास्त पावसाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लावलेलं पीक नष्ट झाल्यानं आता पुन्हा भाताची लागवड केली जात आहे। यंदा पाऊस हंगामापूर्वी सुरू झाल्यानं शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत। तुमचं नाव साहेब? माझी लक्ष्मी बेळगुंदकर. काय चालू होतं कामात शेतामध्ये? आता रोपेला खत टाकायचं. खत मिळालं खत घालायचं. पावसामुळे काय होत नाही आणि चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. नुकसान काय नाही. काय काय लावता इकडे? एवढंच. आजूबाजूला भाग हे रताळे आहेत, ऊस आहे, जोर आहेत. दरवर्षी या सीझन मध्ये असते काय? या सीझन मध्ये लवकर आलं की यावर्षी? यावर्षी पाऊस आला जास्त लवकर आला, रोप पण लवकर आला. रोप मिळाले? हो, रोप पहिला भात पेरलेले कुजले आणि नवीन पेरायचं लागलं. ते नवीन पेरून आणि नवीन आलं लवकर. माझी लक्ष्मी बेळगुंदकर. काय काम जातं शेतीत काय चालू आहे काम? आता रोप लावायचं बायका चालू होतं. पाऊस भरपूर आला का यावर्षी? पाऊस आहे झाला आता. पहिली भात पेरली गेली, आता दुसरीकडे भात आणून लावायला लागल. होय, आमचं पहिलं पाणी भरलं की ते पावसानं मग त्यानं बाद झालं सर्व नुकसान. दुसरं काय? होय, दुसरं भात आणलं बाय पाहुण्याकडे. काय रेट? पाहुण्याने काय दिल्यानंतर तसंच ते अजून काय रेट सांगितले नाही. यावर्षी पाऊस लवकर आला नाही. लवकर आला, मिरगापासून चालू झाला, त्याच्यावरनं भात बाद झाली. पहिल्यांदा लावलं की दुसऱ्यांदा लावलं? हे पहिलीच क्या पता. गेल्या वर्षी एकदा लावलेलं गेलं, हे दुसरी दोनदा लावलं गेल्या वर्षी. काय काय पेरणी करतात इकडे? पेरणी होते का भात, नंतर मग बटाटे, ऊस, चिन्नी. कुठला भाग म्हणतात त्याला? ठेव का कर्नाटक भाग, सीमा, तुरमोरी. पहिल्यांदा भात आणि नंतर बटाट्यासह इतर पिकं घेऊ असं शेतकऱ्यांनी सांगितलं। भाताबरोबर ऊस, रताळे, बटाटा आणि इतर पिकांचंही उत्पादन इथं घेतलं जातं। पहिल्यांदा लावलेला भात पाण्याखाली गेला असून आता पुन्हा भाताची लागवड करण्याची वेळ आली आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।